नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा जलसुरक्षा या विषयाचा चौथा घटक अभ्यासणार आहोत. यापूर्वीच आपण पहिले 3 घटक प्रकल्प उपक्रम कार्य कंप्लीट केलेले. तेही आपल्याला हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, म्हणजे यानंतर होणाऱ्या बोर्ड प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्याला सहज मिळतील. घटक 4 जलगुणवत्ता या घटकावर आधारित संपूर्ण स्वाध्याय. पहिलं प्रकरण जलशुद्धीकरण आणि सांडपाणी व्यवस्थापन. यावर आधारित स्वाध्याय प्रश्न पुढील प्रमाणे. पिण्याचे पाणी आणि नदीचे पाणी यातील फरक. जलशुद्धीकरण प्रक्रिया न केलेले नदीचे पाणी पिण्यास योग्य नसते असे का म्हटले जाते? त्यानंतर तुमच्या घरात पाणी शुद्ध करणारी कोणती साधने आहेत? जलशुद्धीकरणामध्ये कोणकोणते महत्त्वाचे टप्पे सुचवले जातात? मोठ्या शहरांसाठी जलशुद्धीकरण प्रक्रिया कशी केली जाते? पुढचा प्रश्न, अतिनील किरणांद्वारे पाणी शुद्धीकरण करण्याचे फायदे तोटे काय आहेत? या सर्व प्रश्नांची या पद्धतीने उत्तरं लिहा. पुढचं प्रकरण दुसरे, पर्यावरणीय जीवन पद्धती. या प्रकरणावर आधारित स्वाध्याय कार्य पुढीलप्रमाणे. थोडक्यात उत्तरे लिहा. 1. अर्थ ओव्हरशूट डे म्हणजे काय? 2. पाणी दूषित करण्यामध्ये दैनंदिन जीवनातील कोणत्या घटकांचा समावेश होतो? सांडपाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल? पाण्याची गुणवत्ता टिकून राहावी यासाठी घरातील व्यक्तींनी घ्यावयाची खबरदारी. पाण्याचा अपव्यय कसा होतो? साखर कारखाने आपली पाण्याची गरज कशी भागवू शकतात? सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्या पाण्याचे काय करतात? तिसरं प्रकरण भूगर्भातील खाऱ्या पाण्याचे नियोजन. या प्रकरणावर आधारित स्वाध्याय प्रश्न पुढीलप्रमाणे. पहिला प्रश्न, समुद्राचे खारे पाणी सुद्धा महत्त्वाचे आहे असे का म्हणतात? दुसरं, भूगर्भात खारे पाणी कसे जाते? खारपान पट्ट्यांमध्ये भूजल खारे कसे झाले असेल? पुढचं, खारपान पट्ट्यातील पाणी खारे होऊ नये म्हणून काय उपाय करता येतील? अशा प्रकारे सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या पद्धतीने लिहायची आहेत. त्यानंतर द्वितीय सत्राचं उपक्रम आणि कृती. बघा, घटक 4 वर आधारित उपक्रमांची यादी. पहिल्या प्रकरणावर आधारित उपक्रम. या पद्धतीने चित्रांना नावं द्या. दुसरं प्रकरण पर्यावरणीय जीवन पद्धती. त्यावर आधारित उपक्रम आणि कृती. तिसरं प्रकरण भूगर्भातील खाऱ्या पाण्याचे नियोजन. त्यावर आधारित उपक्रम आणि कृती. या पद्धतीने कंप्लीट करा. पुढचा तक्ता खारे पाणी आणि गोडे पाण्याचा.
यापैकी कोणत्याही एका उपक्रमाचा आपल्याला कृतीसह अहवाल लेखन करायचं आहे. ते पुढील प्रमाणे पाहू. बघा तो विषय, पाण्याच्या घरगुती वापरातून तयार होणाऱ्या सांडपाण्याचा पुनर्वापर करणे. त्यानंतर छायाचित्र, त्या घटकावर आधारित संकल्पना, नवीन काय शिकलात, निष्कर्ष, आपले अनुभव, पालकांची मदत, घटक 4 त्यावर आधारित कृती, तक्ता या पद्धतीने पूर्ण करा. प्रकारे आपण जलसुरक्षेचं 4थ्या घटकावर आधारित संपूर्ण स्वाध्याय, कार्य, उपक्रम आणि कृती कंप्लीट केलेली. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि यानंतर होणारं प्रकल्प कार्य पाहण्यासाठी द्वितीय सत्राचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.